चला, जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, 10-15 दिवस झाला आपण युट्यूब वरती काही कारणामुळे लेक्चर घेऊ शकलो नाही. बघा, आजपासून मित्रांनो आपण तुमचे पेपर होस्तोवर करंट अफेअर्स त्याचबरोबर जी के असू द्या, मराठी असू द्या आणि गणित बुद्धिमत्ता असू द्या, त्याचे महत्त्वाचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपला चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. बघा, आज आपण महत्त्वाचं करंट अफेअर्सचं लेक्चर चालू करतोय आपल्या द 15 मिनिट शो या म्हणजे 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. पुढे बघा, आजपासून आपण पूर्णपणे म्हणजे तुम्हाला पेपर पर्यंत जेवढ्या काही 2025च्या महत्त्वाच्या घडामोडी असतील किंवा 2026च्या काय आता लेटेस्टच्या घडामोडी असतील, तेवढ्या सर्व घडामोडी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचणार आहोत. बघा, मग आज पहिली महत्त्वाची घडामोड आहे मित्रांनो. बघा, महोत्सव, चर्चेतील महोत्सव. महोत्सवावरती तुम्हाला एखादा प्रश्न येतो, स्टॅटिक जीकेच्या दृष्टीने टॉपिक महत्त्वाचा आहे, महोत्सव, राज्य आणि त्यांचे महोत्सव. पण तुम्हाला एखादा करंटच्या रिलेटेड एखादा महत्त्वाचा काही महोत्सव झाला असेल किंवा एखादी महत्त्वाची इम्पॉर्टंट घडामोडी तिथे घडली असेल, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तिथे प्रश्न विचारला जातो. मित्रांनो बघा, मग आज पहिल्यांदा आपण चर्चेतील महोत्सव पाहणार आहोत. बघा, पहिलाच महत्त्वाचा महोत्सव आहे औरंग उत्सव. औरंग उत्सव मित्रांनो कोणत्या राज्याचा आहे, तर तो अरुणाचल प्रदेशच्या राज्याचा आहे आणि ओल्लो जमात ही त्या औरंग उत्सवाच्या संबंधित आहे. कळलं? संबंधित राज्य कोणतं आहे? अरुणाचल प्रदेश. औरंग उत्सव अरुणाचल प्रदेश. पुढे बघा, धनुयात्रा. मित्रांनो, धनुयात्रा महोत्सव कोणत्या राज्याचा आहे, तर तो ओडिसा या राज्याचा आहे. पुढे बघा, कार्तिक दीपम उत्सव मित्रांनो तमिळनाडू राज्यात साजरा केला जातो. त्याचबरोबर संगई उत्सव साजरा केला जातो मणिपूरमध्ये. पुढं कार्तिक नाच उत्सव नेपाळमध्ये साजरा केला जातो. नेपाळ हा देश आहे, त्या नेपाळ या देशामध्ये कार्तिक नाच उत्सव साजरा केला जातो. पुढे बघा, शाद नोंगक्रेम उत्सव हा मित्रांनो मेघालयमध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर चवांगकुट उत्सव मणिपूरमध्ये साजरा केला जातो. पुढे बघा, कार्तिका दीपम उत्सव वरती बघितले आपण तमिळनाडूमध्ये. आणि मंगसीर इगास बगवाल उत्सव मित्रांनो उत्तराखंडमध्ये गढवाल प्रदेशात साजरा केला जातो. बघा, बिहू सणावरती तुम्हाला राज्य आणि त्यांचे महत्त्वाचे सण याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, त्या पद्धतीने जर चुकून अशा टॉपिक वरती एखादा प्रश्न विचारला तो आपल्याला आला पाहिजे, म्हणून हा घेण्याचा उद्देश होता. बघा, पुढची घडामोड. बघा मित्रांनो, पुढची घडामोड राष्ट्रीय दहशतवाद विरोधी परिषद 2025. याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो? राष्ट्रीय दहशतवाद विरोधी परिषद कुठे भरली असा प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, ठिकाण कुठं आहे तर त्या परिषदेचं नवी दिल्ली. परिषद कुठे भरली तर नवी दिल्ली येथे भरलेली होती. पुढे बघा, पुढची घडामोड. बघा, वैज्ञानिका 2025. वैज्ञानिका 2025. विज्ञानिका 2025. बघा, हे विज्ञान साहित्य संमेलन आहे किंवा विज्ञान साहित्य महोत्सव आहे मित्रांनो. तो कुठं पार पडला तर नवी दिल्लीत पार पडलेला आहे. विज्ञान साहित्य महोत्सव विज्ञानिका 2025 कुठं पार पडला? नवी दिल्ली येथे. एवढंच, कुठं पार पडला, कुठं भरला, हेच एवढंच महत्व असतं यामध्ये मित्रांनो. कळलं? पुढे बघा, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव. बघा मित्रांनो, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठं पार पडला? त्याची आवृत्ती किती होती तर आवृत्ती होती 11वी. तो कुठं पार पडला तर पंचकुला हरियाणा येथे पार पडला होता. कुठे पार पडला होता? पंचकुला हरियाणा येथे पार पडला होता. थीम काय होती तर विज्ञान से समृद्धी आत्मनिर्भर भारत के लिए. बघा, थीम विचारलं तर क्वचित प्रसंगी थीम विचारली जाऊ शकते मित्रांनो, पण तुम्हाला ठिकाण 100% विचारलं जाऊ शकतं. कळलं? ठिकाण 100% विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठे पार पडला तर पंचकुला हरियाणा येथे पार पडला, हे माहित पाहिजे आपल्याला. पुढे बघा मित्रांनो, पुढे बघा, महत्वाची घडामोड. बघा, जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद. बघा मित्रांनो, जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद कुठे पार पडली तर डेहराडून उत्तराखंड येथे पार पडलेली आहे. जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद 2025 डेहराडून उत्तराखंड येथे पार पडलेली आहे. बघा, थीम काय होती तर तिथे थीम होती बळकट समुदायांच्या उभारणीसाठी
आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे, बळकट समुदायांच्या उभारणीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे. त्याचबरोबर मित्रांनो पुढे एक महत्वाची परिषद पार पडली ती बघा, ती परिषद कोणती होती तर आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प महोत्सव. बघा ही पण महत्वाची घडामोड आहे, आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प महोत्सव 2025 चा. बघा ठिकाण कोणतं होतं तर चंद्रभागा बीच. चंद्रभागा बीच कोणार्क ओडिसा येथे हा महोत्सव पार पडला होता. म्हणजे काय तर वाळूचं शिल्प तयार करायचं, वाळूचं शिल्प तयार करायचं, कळलं, वाळूचं शिल्प तयार करायचं या संबंधित हे हा महोत्सव आहे. तर तो कुठे पार पडला होता तर चंद्रभागा बीच कोणार्क ओडिसा येथे. बरोबर. त्याचबरोबर कुठं कोणत्या राज्यात म्हणलं तर मित्रांनो ओडिसा राज्यात, हे माहित असलं पाहिजे आपल्याला. एवढंच, एखादा महोत्सव आणि तो कुठं पार पडला हे आपल्याला एमपी आहे. बाकीचं आपल्यासाठी काय महत्वाचं नाही, आवृत्ती वगैरे काय ज्ञान देणं नाही आपल्याला. आपल्याला जे परीक्षेला विचारतात तेच आपण करायचं. बघा पुढं, बघा पुढं मित्रांनो हॉर्नबिल महोत्सव. बघा हॉर्नबिल सारखा कुठं ना कुठं असतो, हॉर्नबिल हॉर्नबिल हॉर्नबिल. मग हा हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा जर प्रश्न विचारला तर मित्रांनो हॉर्नबिल हा महोत्सव नागालँड या राज्याशी संबंधित आहे. आणि तो पार कुठं पडला होता तर किसामा, किसामा नागालँड या राज्यात. कळलं, बरोबर आहे. तर भागीदार राज्य कोणतं होतं तर अरुणाचल प्रदेश. आणि या महोत्सवाचे नाव हॉर्नबिल या पक्षावरून ठेवले होते मित्रांनो. कळलं, हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तो नागालँड या राज्याशी संबंधित आहे. एवढं महत्वाचं ध्यानात ठेवा. आणि यालाच काय तर उत्सवांचा उत्सव म्हणूनही ओळखलं जातं, उत्सवांचा उत्सव म्हणूनही ओळखलं जातं. बघा महत्वाच्या घडामोडी मित्रांनो, तुम्हाला पेपरला अशाच प्रकारच्या घडामोडी विचारल्या जाऊ शकतात. पुढे बघा डीजीएसपी आणि आयजीएसपी ची परिषद. आता हे पेपरच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. का तर एक तर ती पोलिसांची परिषद आहे, तुम्ही पोलीस भरतीचा पेपर देताय, त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. बघा अखिल भारतीय पोलीस महासंचालक व महानिरीक्षक परिषद कुठं पार पडली तर ती ठिकाण आहे IIM रायचूर छत्तीसगड येथे. IIM रायचूर छत्तीसगड येथे ही परिषद पार पडलेली आहे. बघा थीम काय उत्तर विकसित भारत आणि विकसित भारत सुरक्षा आयाम. आणि अध्यक्षपद कोणी भूषवलं होतं या परिषदेचं, बघा हे खूप महत्वाचं आहे. अध्यक्षपद भूषवलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी. कळलं का, आपले गृहमंत्री वेगळे आहेत, अमित शहा गृहमंत्री आहेत, पण अध्यक्षस्थान कोणी भूषवलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे. कळलं, महत्वाचे आहे. डीजीएसपी आणि आयजीएसपी परिषद कुठे पार पडली तर IIM रायपूर येथे छत्तीसगड या राज्यात. आणि अध्यक्षपद कोण होतं, अध्यक्षपदी कोण होते तर नरेंद्र मोदी होते. बघा पुढची घडामोड, बघा मित्रांनो, बघा जगातील सरन्यायाधीशांची आंतरराष्ट्रीय परिषद, ही पण खूप महत्वाची परिषद आहे. बघा जागतिक न्यायपालिका शिखर परिषद म्हणून हिला ओळखले जाते, जागतिक न्यायपालिका शिखर परिषद. बघा आयोजक कोण होतं तर सिटी मॉन्टेसरी स्कूल लखनौ. आणि ठिकाण कुठं, ही परिषद कुठं पार पडली होती तर लखनौ उत्तर प्रदेश येथे, लखनौ उत्तर प्रदेश येथे पार पडलेली होती. हे खूप महत्वाची परिषद आहे. बघा पुढे बघा, बघा नवीन फौजदारी कायद्यांवर राष्ट्रीय परिषद एक पार पडली होती. नवीन फौजदारी कायद्यांवर राष्ट्रीय परिषद पार पडली होती, कुठे पार पडली होती हे पण महत्वाचं आहे. बघा मित्रांनो केंद्रीय गृह मंत्रालय आणि नॅशनल ज्युडिशियल अकादमी भोपाळ यांनी 8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी भोपाळमध्ये 3 नवीन फौजदारी कायद्यांवर 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले होते. कुठे केलं आयोजन, कोणत्या कोणत्या शहरामध्ये, भोपाळमध्ये केलेलं आहे. कळलं, हे खूप महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून तसं बघायला गेलं तर. आणि पोलिसांच्या आणि नवीन कायद्याशी संबंधित आहे. आणि फौजदारी कायद्याशी पोलिसांचा आणि फौजदारी कायद्यांचा जवळचा संबंध आहे. कळलं, जवळचा संबंध आहे. बघा पुढची महत्वाची घडामोड, बघा मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद. आता असल्या महत्वाच्या परिषदा असल्या तर त्या मित्रांनो जास्तीत जास्त दिल्लीतच भरवल्या जातात. कळलं, बघा मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद कुठं पार पडली तर दिल्लीत पार पडली होती. आणि पहिली परिषद 2022 साली धर्मशाला येथे पार पडली होती, पहिली परिषद. हे पण ध्यानात ठेवा, पण महत्वाचं हे आहे. कळलं, बघा पुढची घडामोड, बघा G20 शिखर परिषद 2025 खूप आणि खूप IMP आहे मित्रांनो. बघा ह्यासाठीच आपण लेक्चर पूर्ण बघायचं मित्रांनो, कारण की तुम्हाला JK वरती प्रश्न, चालू घडामोडीवरती प्रश्न विचारणार 5 ते 7. कळलं, मग तुम्हाला डाटा भरपूर आहे.
वॉस्ट आहे डाटा, भरपूर आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट महत्वाची म्हणूनच आपल्याला तिचा अभ्यास करावा लागतोय. बघा G20 शिखर परिषद 2025 आंतरराष्ट्रीय महत्वाची आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आहे. बघा आवृत्ती 20वी आणि कुठं पार पडली? उत्तर जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथे. आवृत्ती तुम्हाला आवृत्तीवरती हे प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर त्या परिषदेचं ठिकाण हे मित्रांनो विचारलं जातं. तर ठिकाण कोणतं आहे? जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. या दोन्हीवरतीच प्रश्न विचारला जातो. आणि जास्तीत जास्त पुढे विचारला जातं भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं, याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो. भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? तर नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. भारताचं प्रतिनिधित्व नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि अध्यक्ष कोण होते? तर सिरिल रामाफोसा. कळलं? सिरिल रामाफोसा हे अध्यक्ष होते. कळलं? G20 शिखर परिषद 20वी आवृत्ती कुठे पार पडली होती? जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथे. बघा पुढची महत्वाची घडामोड. आता G20 संबंधित काही महत्वाच्या गोष्टी बघा मित्रांनो. G20 संबंधित काही महत्वाच्या गोष्टी बघा. बघा मित्रांनो, G20 ची स्थापना कधी झाली? बघा G20 ची स्थापना झाली 1999 ला. कळलं? हे पण महत्वाचं आहे. त्याचबरोबर बघा G20 ची पहिली परिषद वॉशिंग्टन DC येथे पार पडली होती. G20 ची पहिली परिषद वॉशिंग्टन DC येथे पार पडली होती. त्याचबरोबर भारतात मित्रांनो G20 ची परिषद एकूणातली 18वी परिषद होती, ती भारतात नवी दिल्ली येथे पार पडली होती 2023 साली. कळलं? आणि 19वी रिओ दी जानेरो ब्राझील मध्ये, आणि सध्याची 2025 ची मगाशीच बघितलं जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथे. असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की भारतात कितवी G20 शिखर परिषद पार पडली होती? 18वी. कळलं? आणि भारतात कुठे? तर नवी दिल्ली येथे. समजलं? बघा भारत हा संस्थापक सदस्य आहे G20 चा. बघा किती देश आहेत? तर एकूण 21 सदस्य देश आहेत. म्हणजेच 19 देश युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन, आफ्रिकन युनियन आणि 19 देश असे मिळून 21 सदस्य G20 चे आहेत. बघा जागतिक जीडीपीच्या 85% म्हणजे 85% एकूण संपत्ती G20 देशांकडे आहे जागतिक जीडीपीच्या. आणि जागतिक व्यापाराचा एकूण 75% व्यापार हे 20 देश करतात, 21 सदस्य. कळलं? आणि जागतिक लोकसंख्येच्या 2/3 पेक्षा जास्त लोकसंख्या यांची. कळलं? 3 पैकी 2 भाग यांची लोकसंख्या, एवढं ध्यानात ठेवा. कळलं? पुढे बघा भारताकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद. बघा मित्रांनो भारताकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद कधीचं अध्यक्षपद? 2026 म्हणजे ह्या वर्षीचं चालूच ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडे येणार आहे मित्रांनो. कळलं? ह्या दृष्टिकोनातून सध्याच्या म्हणजे ह्या वर्षी महत्वाची चालू घडामोडी एक महत्वाची घडामोड आहे मित्रांनो. बघा 31 डिसेंबर पर्यंत ब्राझील अध्यक्ष होता ब्रिक्सचा. आता 1 जानेवारी पासून भारत अध्यक्ष झालेला आहे 1 वर्षासाठी. कळलं? बघा आता पुढे ब्रिक्सची स्थापना मित्रांनो 2009 साली झाली. कधी झाली? तर 2009 साली झाली. आणि संस्थापक सदस्य देश कोणते कोणते होते? तर ब्राझील, रशिया, चीन आणि भारत हे 4 देश सुरुवातीचे संस्थापक सदस्य देश होते. 2010 मध्ये परत दक्षिण आफ्रिका झाला आणि त्याचं ब्रिक्स हे नाव झालं. पहिलं ब्रिक होतं, नंतर ना साऊथ आफ्रिका ऍड झाल्यानंतर त्याचं ब्रिक्स नाव झालं. कळलं? आता एकूण सदस्य किती आहेत? 10. आणि ब्रिक ही संकल्पना कोणाची आहे? तर जिम ओ नील यांची 2001 सालची संकल्पना आहे. जिम ओ नील यांनी ब्रिक ही संकल्पना मांडली होती. बघा मग मित्रांनो 17वी ब्रिक्सची परिषद कुठे पार पडली? उत्तर लेटेस्ट 2025 ची रिओ दी जानेरो ब्राझील येथे. कळलं? 2026 ची ऑब्विसली कुठे पार पडणार आहे? तर ती भारतात पार पडणार आहे. कळलं? 2026 ची भारतात, पहिली रशियामध्ये. कळलं? बघा भारतात 2012, 2016 आणि 2021 साली ह्या 3 साली भारताकडे ब्रिक्सचं अध्यक्षपद होतं. कळलं? पुढे बघा महत्वाचं बघा मित्रांनो, खूप आयएमपी गोष्ट आहे. बघा दीपावलीचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश केला गेलेला आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की खालीपैकी कोणत्या सणाचा नुकताच अमूर्त सांस्कृतिक जागतिक वारसा यादीत
समावेश झालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो दीपावली. दीपावलीचा समावेश आता युनेस्कोच्या प्रतिष्ठित मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत करण्यात आलेला आहे. या यादीतील स्थान मिळवणारी ही भारताची एकूण कितवी 16वी सांस्कृतिक परंपरा किंवा घटक आहे. म्हणजे आतापर्यंत एकूण किती, तर 16 सांस्कृतिक घटकांना किंवा परंपरांना अमूर्त जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे. भारतातील एकूण 16 घटकांना. कळलं? ही खूप महत्वाची घडामोड एवढी ध्यानात ठेवा. बघा पुढं, ही झाली का राष्ट्रीय दहशतवाद विरोधी परिषद नवी दिल्लीत झाली? डबल आलं का परत? हे झालेलं आहे. बघा मित्रांनो, ही दीपावली खूप महत्वाचं आहे, ध्यानात ठेवा. युनेस्कोच्या प्रतिष्ठित मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या यादीत याचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण एवढ्या घडामोडी पाहिल्यात. बघा, इथून पुढे आपण जे काही महत्वाच्या तुमच्या पेपरच्या दृष्टिकोनातून जे काय मी काढले, जवळपास 60-70 पॉईंट काढले, त्या पॉईंटच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक 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 महत्वाची घडामोड घेऊन होते मित्रांनो. क्षमा आहे. आता इथून आपण कंटिन्युअस लेक्चर घेऊ मित्रांनो. टेन्शन घेऊ नका. तुमच्या जीकेला करंट अफेअर्सचा चांगला हातभार लागेल. आणि जीके हा तुमच्या म्हणजे मार्क 90+ जर तुम्हाला मार्क घ्यायचे असतील तर जीके खूप आणि खूप महत्वाचा आहे. तुम्ही आतापर्यंत मराठीचा, गणित, बुद्धिमत्तेचा अभ्यास केलेलाच आहे मित्रांनो. 75 पैकी तुमची चांगली तयारी झाली आहे. तर जीकेची तयारी नसेल तर आतापासूनच जीकेचा अभ्यास अजून वाढवा, भरपूर अभ्यास करा. काही काळजी करू नका. पेपर जवळ येत आहे, टेन्शन घेऊ नका, निवांत अभ्यास करा. धन्यवाद.